नमस्कार. दलित स्वयंसेवक संघाच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होताना मला विशेष आनंद होतोय. अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी त्यांच्यासाठी अनेक विशेषणं वापरली जातात. एक सर्वसाधारण वापरलं जाणारं विशेषण हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं लोक म्हणतात. पण मला वाटतं कुठल्या तरी एका विशेषणामध्ये अण्णाभाऊंना बांधणं हे अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वावर अन्याय करण्यासारखं आहे. अण्णाभाऊंचं व्यक्तिमत्व संकुचित करण्यासारखं आहे. कारण अण्णाभाऊ हे कुठल्या एका विशेषणामध्ये मावणारं त्यांचं कर्तृत्व नव्हतं. अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे एक व्यक्ती किती क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवू शकते याचं उदाहरण म्हणून अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाकडे आपल्याला बघता येतं. म्हणजे कुणी अण्णाभाऊंना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतं, कुणी अण्णाभाऊंना साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणतं, कुणी अण्णाभाऊंना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणतं, कुणी अण्णाभाऊंना मातंग समाजाचे नेते म्हणतं. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या सोयीनं अण्णाभाऊंच्या नावाचा विचार करत असतो, आपापल्या सोयीनं अण्णाभाऊंच्या नावाचा उल्लेख करत असतो. पण या सगळ्याच्या पलीकडं मला इथं मुद्दाम सांगावंसं वाटतं की अण्णाभाऊंच्या संदर्भात बोलायचं तर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ही अण्णाभाऊंच्या एकूण व्यक्तिमत्वाला अधिक उचित ठरणारी ही उपाधी ठरू शकते. इथं या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं बोलत असताना मला काही गोष्टी इथं मुद्दाम आवर्जून सुरुवातीच्या काळात इथं नमूद कराव्या लागतील. अण्णाभाऊंचं जन्मशताब्दी वर्ष गेले वर्षभर साधारण महाराष्ट्रात साजरं होतं आहे. त्या 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्तानं राज्याच्या विविध भागात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत होते. खरं तर आपल्याकडची पद्धत अशी आहे मित्रहो की कुठलीही गोष्ट अगदी अखेरच्या टप्प्यात आली की त्या अखेरच्या टप्प्यात आल्यावर त्या गोष्टीला जोर चढत जातो. त्यामुळं असं होतं की जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आणि मग सगळ्यांचं नियोजन असं असतं की वर्ष सुरू झालं ना ऑगस्टला तर जसा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च गेलं की शेवटच्या 2-3 महिन्यात असा सगळीकडे दंगा उसळतो वर्ष साजरं करण्याचा. आणि यावर्षी नेमका गोंधळ काय झाला की यावर्षी करोनाची परिस्थिती मार्चमध्ये उद्भवली आणि मार्चपासून पुढं सगळे सांस्कृतिक किंवा जाहीर कार्यक्रम थांबले आणि त्याचा फटका प्रामुख्यानं अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाला बसल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे खरं तर अण्णाभाऊंचं जन्मशताब्दी वर्ष हा सगळ्या महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक उत्सव व्हायला पाहिजे होता. संपूर्ण महाराष्ट्रभर अण्णाभाऊंच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम घ्यायला पाहिजे होते. अण्णाभाऊंचं नाव सगळीकडं गाजायला पाहिजे होतं. पण या कोविडच्या परिस्थितीमुळं मला वाटतं त्या एकूण सगळ्या उत्सवावर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीवर त्याच्या साजरं होण्यावर त्याच्या एक व्यापक एक उत्सव जो राज्यभर व्हायचा त्या उत्सवावर काही मर्यादा आल्या, बंधनं आली. पण अर्थात आजची परिस्थिती अशी आहे की त्या संदर्भात खंत करत न बसता आपण वेगळ्या मार्गानं कृतिशील पद्धतीनं अण्णाभाऊंची ही जन्मशताब्दी साजरी करणं महत्त्वाचं ठरतं. मला आणखी एक गोष्ट सुरुवातीला नमूद कराविषयी मुद्दामच वाटेल की मी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थेचा अध्यक्ष आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि सीमा भागातला मराठी प्रदेश हे आमचं कार्यक्षेत्र आहे आमच्या संस्थेचं. अण्णाभाऊ साठेंचं गाव सांगली जिल्ह्यातलं जे वाटेगाव ते आमच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या कार्यक्षेत्रात येतं. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा गेल्या अनेक वर्षांपासून अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं एक साहित्य पुरस्कार दरवर्षी देत असते. आणि यावर्षी अन्य कुणी जे अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जे विविध उपक्रम साजरे करणार होते त्यावर काही निर्बंध आले असले तरी आम्ही मात्र अण्णाभाऊंची जन्मशताब्दी यावर्षी दणक्यात साजरी केली.
यावर्षीचं दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे जे संमेलन होतं ते संमेलन आम्ही सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव इथं जे अण्णाभाऊंचं जन्मगाव आहे त्या जन्मगावात यावर्षीचं संमेलन आयोजित केलं. आणि मी सुरुवातीला ज्याप्रमाणे उल्लेख केला की अण्णाभाऊ हे अनेक क्षेत्रात संचार करणारं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे अण्णाभाऊंच्या या जन्मशताब्दी वर्षात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही अध्यक्षपद चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याकडं ती जबाबदारी दिली होती. त्यांची त्यासाठी निवड केलेली होती आणि नागराज मंजुळे यांनी मोठ्या आनंदानं अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षातल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं. म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या गावात नागराज मंजुळे यांच्यासारख्या आजच्या काळातल्या एका प्रतिथयश दिग्दर्शकाच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे नागराज लेखक आहे, नागराज चित्रपट निर्माता आहे, नागराज गीतकार आहे, नागराजला चांगलं संगीताची जाण आहे, असं अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वातले अनेक गुण ज्याच्या व्यक्तिमत्वात आहेत असं आजच्या काळातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून आपण नागराज मंजुळे यांचा उल्लेख करावा लागेल. तर आम्ही नागराज मंजुळे यांच्या अध्यक्षतेखाली हे वाटेगावमध्ये अत्यंत दणक्यात यावर्षीचं साहित्य संमेलन घेतलं आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. म्हणजे एकूण सगळीकडं अशी या उत्सवावर निर्बंध आले असताना आम्ही 2 मार्चला हे संमेलन घेतलं. 2 मार्चचं हे संमेलन घेण्यामागंही पुन्हा त्या पाठीमागचं एक विशेष कारण होतं. म्हणजे अण्णाभाऊंनी ज्या एका मुंबईतल्या साहित्य संमेलनात काही ऐतिहासिक भाषण केलेलं होतं, म्हणजे अण्णाभाऊंच्या संदर्भात सांगताना नेहमी त्या त्यांच्या विधानाचा उल्लेख केला जातो की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. हे विधान अण्णाभाऊंनी जे दलित साहित्य संमेलनात केलेलं होतं ते दलित साहित्य संमेलन 2 मार्चला झालेलं होतं. त्यामुळं ती 2 मार्च ही तारीख आणि वाटेगाव हे अण्णाभाऊंचं जन्मस्थान आणि अण्णाभाऊंची जन्मशताब्दी असा एक योग साधून ते दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचं संमेलन आम्ही वाटेगावला घेतलं होतं. दलित महासंघाचे अध्यक्ष आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभ्यासक मच्छिंद्र सकटे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालेलं होतं. डॉक्टर पद्मनादय पवार, अण्णाभाऊंच्या फकिरिया कादंबरीचा ज्यांनी इंग्रजी अनुवाद केला त्या डॉक्टर माया पंडित, अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर पहिली PhD करणारे डॉक्टर बाबुराव गुरव यांच्यासह अनेक डॉक्टर भारत पाटणकर वगैरे अशी बरीच मंडळी या संमेलनात सहभागी झाली होती. हे मुद्दाम सुरुवातीला सांगण्याचं कारण असं की अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षात आपण त्यांना अभिवादन करत असताना, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असताना, त्यांच्या विचारांचा गौरव करत असताना मी माझ्या वतीनं, मी ज्या संस्थेत काम करतो, ज्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो त्या संस्थेच्या वतीनं मी जे काही केलं त्या संदर्भात या निमित्तानं काही अवगत करावं असं मला वाटतं. त्या अनुषंगानं मी हे मुद्दाम सुरुवातीला नमूद केलं. अण्णाभाऊंनी आपल्या आयुष्यात, आपल्या कारकिर्दीत जे काही योगदान दिलं ते अनेक पातळ्यावरचं योगदान आहे. खरं तर या व्याख्यानामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या विषयावर म्हणजे त्यांच्या साहित्यावर वेगळं बोललं गेलं असेल, त्यांच्या एकूण लोकपरंपरेतल्या लोककलेतल्या योगदानाबद्दल बोललं गेलं असेल, त्यांच्या चळवळीतल्या योगदानाबद्दल बोललं गेलं असेल, तर मी त्या संदर्भात फार तपशीलवार बोलणार नाही, पण काही त्या संदर्भातल्या काही जाता जाता उझरते उल्लेख करून एकूण आजच्या वर्तमानातल्या काही त्यांच्या संदर्भांच्याकडे येण्याचा प्रयत्न करेन. खरं तर तमाशा ही कला महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखली जाते. तमाशा कलेला जो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जो प्रचंड प्रतिसाद मिळतो, तर ही महाराष्ट्राची लोककला, जिला खऱ्या अर्थानं जी लोकाश्रयावर उभी आहे अशी ही कला. तर यामध्ये अण्णाभाऊंनी जे योगदान दिलेलं आहे ते योगदान खूप मोलाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे अण्णाभाऊंच्या संदर्भात आपण असा उल्लेख करतो की एका खेडेगावात जन्मलेले आणि अवघा 1.5 दिवस शाळेत फक्त गेलेले अण्णाभाऊ, पण त्यांनी कम्युनिस्ट चळवळीत, मुंबईच्या कामगार चळवळीत, इथं अनेक मोठमोठ्या लोकांच्या सहवासात जे काही आकलन केलं, जे काही शिकले, त्यातून त्यांची जी जीवनदृष्टी तयार झाली, ती जीवनदृष्टी इतकी महत्त्वाची होती की मला वाटतं आजच्या काळात
अनेक उच्च विद्याविभूषित लोकसुद्धा अण्णाभाऊंच्या एवढं त्यांचं आकलन असू शकत नाही. इतकं विलक्षण आकलन अण्णाभाऊंचं त्या संदर्भात होतं. म्हणजे एखादा लिहिणारा लेखक आजच्या काळातला आपल्या परिसरासंदर्भात विचार करतो, आपल्या अवतीभोवतीच्या पर्यावरणासंदर्भात विचार करतो आणि तेवढंच आपलं विश्व आहे त्या संदर्भात लिहित असतो. पण अण्णाभाऊंनी केवळ आपला ग्रामपरिसर आणि आपण जिथं त्यांनी कर्तृत्व गाजलं, कर्मभूमी असलेली मुंबई एवढ्यापुरतं त्यांचं विश्व राहिलं नाही, तर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरात त्यांची दृष्टी होती आणि सगळं जग त्यांच्या नजरेत होतं. जगभरात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींच्यावर त्यांचं लक्ष होतं आणि त्यांच्या लेखनातून, त्यांच्या कलाकृतीतून ह्या जगभरात जे काही घडत होतं त्या संदर्भातले पडसाद उमटत होते, त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया येत होत्या, त्या संदर्भातल्या कलाकृती त्यांच्या येत होत्या, हे आपल्याला लक्षात येईल. तर अशा या अण्णाभाऊंनी तमाशा ह्या लोककला जी काही एक धार्मिक पगड्याखाली धार्मिक वरच्या प्रभावाखाली होती, तिला त्यातून म्हणजे एखाद्यानं एखाद्या लोककलेमध्ये योगदान देणं, म्हणजे तमाशामध्ये एखाद्या नवीन सोंगाड्यानं येऊन काही आपलं अभिनयानं कर्तृत्व गाजवणं, तमाशा कलेमध्ये एखाद्या नर्तिकीनं येऊन आपले नृत्यकौशल्य दाखवणं, तमाशा कलेमध्ये येऊन एखाद्या लेखकानं वगनाट्य लिहून आपलं हे वेगळं. परंतु एखाद्या कलेला नवीन वळण देण्याचा प्रयत्न करणं, त्या कलेला एका विशिष्ट प्रभावाखालून बाहेर काढून त्या कलेला एक नवीन आयाम देणं, हे जे काम असतं ते ह्या अण्णाभाऊंनी या तमाशाच्या संदर्भात केलं, हे इथं मुद्दाम आपल्याला आवर्जून नमूद करावं लागेल. म्हणजे जिथं ईशस्तवन होतं तिथं अण्णाभाऊंनी ईशस्तवनाला तिथं कामगार स्तवनाचं स्वरूप दिलं. जिथं तमाशातला गणपती होता तिथं तो त्यांनी मातृभूमीचा केला. म्हणजे ही जी दृष्टी अण्णाभाऊंच्याकडे आली ही मला फार महत्त्वाची वाटते. म्हणजे अण्णाभाऊंचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करताना मला नेहमी जाणवतं की असं इतक्या वर्षाच्या नंतर अशा या वेगळ्या कलांना, वेगळ्या क्षेत्रात असं नवं काही देण्याचा प्रयत्न किती लोकांनी केला. अनेक उच्च विद्याविभूषित लोक आले, अनेक NSD सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थात शिकलेले लोक आले, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कलेचं प्रशिक्षण घेतलेले लोक आले. त्यांनी कर्तृत्व मोठी गाजवली. पण हे सगळं करत असताना मला वाटतं त्यांनी त्या कलेला काही वेगळं देण्याचा, ती कला आता आहे त्या टप्प्यावरून पुढं नेण्याचा जो प्रयत्न असतो, त्या बाबतीत मला वाटतं अनेक मोठ्या कलावंतांच्याकडून फारसं काही घडलं नाही. पण अण्णाभाऊंनी तमाशा कलेला इथं फार पुढं नेण्याचा, काही वेगळं वळण आयाम देण्याचा, वेगळी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला होता, हे मला इथं मुद्दाम सांगावं लागेल. म्हणजे त्यांनी पोवाडे लिहिताना आपण आजसुद्धा बघतो, महाराष्ट्रातल्या शाहिरीचा ज्यावेळी विचार करतो, आजसुद्धा ही शाहिरी ही महाराष्ट्राची आणखी एक लोकप्रिय कला म्हणून ओळखली जाते की ज्या शाहिरांनी आपल्या डफाच्या माध्यमातून, आपल्या वीरश्रीयुक्त पोवाड्यातून महाराष्ट्रात चैतन्य निर्माण केलं, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या आंदोलनांना बळ दिलं, ताकद दिली, वीरश्री निर्माण केली. त्या एकूण शाहिरांच्या कलेसंदर्भात आपण बघतो तर आज शाहिरांची कला ही प्रचारी स्वरूपाची बनलेला आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसते. म्हणजे शाहिरी कलेनं लोकजागृती करायला पाहिजे, लोकजागरण करायला पाहिजे, लोकप्रबोधन करायला पाहिजे, हे अपेक्षित असताना आपल्याकडेची आजची शाहिरी कला ही प्रामुख्यानं ऐतिहासिक पुरुषांचे, इतिहास पुरुषांचे पोवाडे गाण्यात आजसुद्धा अधिक त्यात तिचा प्रभाव दिसतो की ऐतिहासिक पुरुषांचे पोवाडे सादर करणे, किंवा नंतर मग आधुनिक काळात काही माणसं घडली, व्यक्तिमत्व घडली, त्या व्यक्तिमत्वांच्यावरचे पोवाडे सादर करणे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा असेल, संभाजी महाराजांचा पोवाडा असेल, तानाजी मालुसरेंचा पोवाडा, असे कुठले हे जे पोवाडे असतील, हे पोवाडे आजसुद्धा लोकांच्या मनात वीरश्री निर्माण करतात, लोकांना नैतिकतेची शिकवण देतात, स्वराज्यासाठी कसं लढायचं असतं याची प्रेरणा देत असतात. हे सगळं गृहीत असलं तरीसुद्धा एकूण या पोवाड्यांनी वर्तमानाला अधिक भिडण्याची आवश्यकता आहे. वर्तमानातल्या अधिक प्रश्नांना त्यांच्याकडून भिडण्याची अपेक्षा केली तर ती गैर ठरू शकत नाही. पण त्या पातळीवर आपण बघितलं तर आजची एकूण ही शाहिरी कला किंवा ही जी पोवाड्यांची परंपरा आहे ती कुठंतरी एका मर्यादेपर्यंत, एका टप्प्यावर अशी थबकलेली दिसते. आणि त्यातून जे आजच्या काळाशी सुसंगत प्रबोधन व्हायला पाहिजे ते प्रबोधन त्या कलेच्या माध्यमातून होत नाही.
म्हणजे गेल्या 5-6 वर्षातच जर आपण जर बघितलं तर देशाच्या राजकारणात, समाजकारणात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, अनेक आव्हानं निर्माण झाले आहेत, माणसाच्या जगण्यासमोरचे प्रश्न निर्माण झाले आहेत, माणसांना भ्रमित करणारं राजकारण केलं जातं आहे. खरं तर या संदर्भात कधीतरी या शाहिरी कलेच्या माध्यमातून एक भूमिका घेणारे शाहीर पुढे यायला पाहिजे होते, पण आपल्याला ते दिसत नाही. ऐतिहासिक पोवाडे तर होतात, मग त्याबरोबर सरकारी योजनांच्या प्रचाराचे पोवाडे होतात. मग आता आपण करोनाच्या काळात बघितलं तर अनेक शाहीर या करोनामधून कशी मुक्ती केली पाहिजे या संदर्भातलं काही पोवाडे सादर करतात. अर्थात या प्रयत्नांच्याबद्दल आपण काही खंत बाळगण्याचं कारण हे प्रयत्न वेगळ्या पातळीवर व्हायलाच पाहिजेत. लोकांचं प्रबोधन हे कुठल्याही कलेचं जर उद्दिष्ट असेल तर पोवाड्याच्या माध्यमातूनही प्रबोधन करायला पाहिजे, पण ती प्रबोधनाची दिशा अधिक स्पष्ट आणि ठोस असायला पाहिजे, पण ती दिसत नाही. त्याचमुळं मग लक्षात येतं की अण्णाभाऊ साठे यांनी शाहीर म्हणून जे काम केलं, म्हणजे अण्णाभाऊंनी बंगालच्या दुष्काळाचा पोवाडा लिहिला, अण्णाभाऊंनी स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहिला, अण्णाभाऊंनी मुंबईच्या गिरणीचा पोवाडा लिहिला, अण्णाभाऊंनी मुंबईचा पोवाडा लिहिला. म्हणजे ही अण्णाभाऊंच्या संदर्भात आपण विचार करताना त्या तुलनेत अण्णाभाऊंनी जे माध्यम हाताळलं त्या माध्यमाची आजची स्थिती बघितली तर खरं तर आजच्या शाहिरांनी अधिक काळाशी सुसंगत राहून, अधिक वर्तमान प्रश्नांना भिडून आणि एकूण ते प्रश्नांचं नीट आकलन, मुळात वर्तमानातल्या प्रश्नांना भिडायचं तर त्यांचं नीट आकलन करून घेण्याची आवश्यकता असते. मला वाटतं त्या पातळीवर अनेक अडचणी आजच्या शाहीर मंडळींना येताना दिसत आहेत. कारण तुम्हाला एखादी भूमिका घेऊन जर काही मांडायचं असेल तर त्या प्रश्नाचं नीट आकलन व्हायला पाहिजे होतं. म्हणजे करोनाच्या संदर्भात प्रबोधन करताना आपण करोनामुक्त व्हायला पाहिजे हे असा एक निर्धार करणं हे ठीक आहे, पण त्या पलीकडे जाऊन आरोग्याच्या संदर्भातलं काही जनजागरण असेल तर ते करायला पाहिजे. त्यासाठी करोनाचं नेमकं काय आहे, त्या संदर्भातलं आकलन करून घ्यायला पाहिजे. जगभरात त्या संदर्भात काय परिस्थिती आहे, तज्ज्ञ काय म्हणत आहेत, आरोग्याची परिस्थिती काय, आपली सामाजिक परिस्थिती काय, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न काय आहेत. इथला या करोनाच्या याच्यामुळं त्याचा जो हा रोग सुरुवातीला आरोग्याचा प्रश्न म्हणून आला, पण नंतर आपल्याला लक्षात येतं की ज्यावेळी लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा लक्षात आलं की हा फक्त आरोग्याचा प्रश्न नाही तर एकूण माणसाचं अस्तित्व धोक्यात आणणारा असा आजार आहे. माणसाचं एकूण अस्तित्वापुढंच प्रश्न निर्माण करणं हा आजार आहे. हे आकलन व्हायला पाहिजे होतं आणि त्या आकलनातून काही शाहिरीच्या माध्यमातून जर मांडणी झाली असती तर मला वाटतं ती अण्णाभाऊ साठे यांच्या एकूण शाहिरीशी नातं सांगणारी ती मांडणी ठरू शकली असती. दुर्दैवानं तसं घडू शकलेलं नाही, पण आपण अपेक्षा करू की भविष्यात या पद्धतीनं हे अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या गोष्टींचं नीट आकलन करून घेऊन त्याची पुढं मांडणी केली जाईल अशी आपण अपेक्षा आजच्या काळात करू शकतो. म्हणजे अण्णाभाऊ हे जातीत मानणारे नव्हते, अण्णाभाऊ कुठल्या धर्मात मानणारे नव्हते, अण्णाभाऊ कुठल्या पक्षात मानणारे नव्हते आणि अण्णाभाऊ देशांच्या सीमाही अण्णाभाऊंना बंदिस्त करू शकत नव्हते अण्णाभाऊंच्या विचारांना. म्हणजे एक अत्यंत अल्प शिक्षण झालेला मनुष्य इथल्या चळवळीत राहतो, अत्यंत कष्टकरी आयुष्य जगतो आणि ते जगता जगता चळवळीच्या माध्यमातून चळवळीमधल्या मोठमोठ्या लोकांच्या सहवासातनं जे आकलन करून घेतो आणि त्यातून आपल्या कलेचा आविष्कार घडवतो तो आजच्या काळात मागं वळून बघितल्यानंतर प्रचंड थक्क करणारा आविष्कार आहे, थक्क करणारा आविष्कार होता असं आपल्याला लक्षात येईल. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या किंवा कथांचा मी ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला असं लक्षात येतं की मी ज्या परिसरात माझं मूळ गाव जे आहे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात आहे आणि हे वाटेगाव हे सांगली जिल्ह्यातलंच गाव असल्याने तो परिसर एक आहे. म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यात माझ्या गावासह चांदोलीपासून तो सगळ्या परिसरातल्या अनेक अशी गावं येतात. अण्णाभाऊंच्या साठेंच्या साहित्याचं आजच्या काळातलं सगळ्यात मला जे ठळक वैशिष्ट्य जाणवते, जे मुद्दाम सांगायला पाहिजे ते म्हणजे अण्णाभाऊ हे स्वतःच्या जातीच्या पलीकडे जाऊन लेखन करणारे साहित्यिक होते. हे मला अण्णाभाऊंच्या एकूण साहित्याचं फार मोठं वैशिष्ट्य लक्षात येतं. म्हणजे एकूण मी मराठी साहित्याचा अभ्यासक म्हणून ज्यावेळी मराठीतल्या साहित्य परंपरा बघतो, मराठीतलं साहित्य कथा कादंबऱ्या बघतो किंवा आपण ही वाचत असाल आपल्या एक लक्षात येतं की लिहिणारा लेखक हा
अनेक गोष्टींनी बांधलेला असतो. म्हणजे तो लिहिणारा लेखक त्याच्या जातीचा लेखक असतो. म्हणजे तो स्वतः त्याच्या जातीच्या लेखनामध्ये त्याच्या जातीचं प्रतिबिंब ठळकपणे येत असतं. लिहिणारा लेखक हा त्याच्या धर्माचा प्रतिनिधी असतो. लिहिणारा लेखक हा बऱ्याचदा त्याच्या प्रदेशाचा एक बांधलेला असतो. लिहिणारा लेखक महत्त्वाचं म्हणजे तो ज्या व्यवसायात असतो त्या व्यवसायात बांधलेला असतो. म्हणजे आपल्याला लक्षात असं येईल की व्यवसायानं प्राध्यापक असलेल्या अनेक मोठ्या लेखकांच्या कलाकृती, त्यांचा नायक आणि त्यांचं एकूण जे विश्व आहे साहित्य विश्व, ते तिथं पुन्हा शिक्षण क्षेत्रात कॉलेज आणि त्या प्राध्यापकाच्या आयुष्याभोवतीच फिरतं. जर इतर कुठल्या व्यवसायातला लेखक असेल तर तो त्याच्या व्यवसायाला धरून त्या भोवतीनंच साहित्य सगळं लिहित असतो. अर्थात हे गैर आहे किंवा चुकीचं आहे असं नाही. त्याची कारणंही मागं भालचंद्र नेमाडे यांनी एका मुलाखतीत त्यांना एकदा प्रश्न विचारलेला होता की तुमचे सगळे हे सगळं प्राध्यापक आहेत नायक आणि तुमचं सगळं त्याच्याच भोवती फिरतं. तर नेमाडे सरांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. ते म्हटले होते की आपल्याला लिहिताना आपल्याला ज्या क्षेत्रातली आपली बैठक पक्की आहे, ज्याची आपल्याला चांगली माहिती आहे त्याचवर आपण लिहावं असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला ज्याचं नीट आकलन नाही त्या संदर्भात त्या क्षेत्रात आपण फारसं पलीकडे जाऊ नये. त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की एका लेखकानं मुंबई संदर्भातली एक कथा लिहिली आणि त्यानं मुंबई संदर्भातल्या कथा लिहिताना त्यानं असं लिहिलं की मी मुंबईत आलो, ट्रेननं व्हीटी स्टेशनला उतरलो आणि तिथं रिक्षानं मंत्रालयात गेलो. म्हणजे त्या लेखकानं कधी मुंबई बघितलेली नाही, तो लेखक कधी मुंबईत आलेला नाही, त्याला मुंबईतली व्यवस्था माहीत नाही आणि त्यामुळं तो मग लिहितो की व्हीटी स्टेशनला उतरून रिक्षानं रेल्वेत गेलो. कारण त्याला माहीत नसतं की मुंबईत त्या विशिष्ट काही एका मध्यवर्ती एरियामध्ये रिक्षानं परवानगी नाही वगैरे या गोष्टी माहीत नसतात. तर अशा गफलती होत असतात. त्यामुळं लेखकानं आपलं जे प्रभाव क्षेत्र आहे, आपली ज्यावर कमांड आहे त्या क्षेत्रावर लिहावं असं नेमाडे सरांचं त्या संदर्भातलं स्पष्टीकरण होतं. अर्थात ते त्यांचं मत झालं. पण त्याच दृष्टिकोनातून अण्णाभाऊंच्याकडे बघितलं तर अण्णाभाऊंचं जे लेखन आहे, अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे ते सगळ्या ग्राम संस्कृतीचा अख्खा पट उलगडून दाखवतं. म्हणजे सगळी ग्राम संस्कृती, सगळं गाव त्यांच्या कादंबरीत येतं, सगळ्या जाती धर्मातली माणसं त्यांच्या कादंबरीत येतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन बघितलं तर गावकुसाबाहेरचा म्हारवाडा येतो, मांगवाडा येतो, या वस्त्या सगळ्या येतातच. पण त्याच्या पलीकडचं जे गावाच्या बाहेरचं, जे गावकुसाच्या सुद्धा बाहेरचं एक जग असतं, भटक्या विमुक्तांचं जग असतं. जे भटके मदल दर मदल फिरत असतात, मुक्काम दर मुक्काम बदलत असतात. तर या भटक्यांचं मग कुडमुडे ज्योतिषी असतील किंवा अन्य जे गोपाळ असतील किंवा वेगळ्या समाजातले माकडवाले असतील, हे सगळे लोक असतात. या सगळ्या लोकांचं जगणंसुद्धा अण्णाभाऊंच्या साहित्यातून फार प्रभावीपणे आलेलं आहे, आपल्याला असं दिसेल. म्हणजे अण्णाभाऊ हे लेखक म्हणून आपल्या एका मर्यादांच्या पलीकडे जाऊन ते समजून घेण्याचं, ते मांडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. त्या अर्थानं अण्णाभाऊ हे अन्य आजच्या मराठीतल्या इतर कोणाही लेखकांच्यापेक्षा फार पुढचे लेखक होते असं म्हणता येईल. कारण त्यांचा जो आस्थेची कक्षा होती ती आस्थेची कक्षा खूप व्यापक होती. म्हणजे पुन्हा आपण जर मोठमोठ्या लेखकांच्यासुद्धा कलाकृती बघितल्या तर तिथं काही पात्रांना जातीनुसार किंवा धर्मानुसार, म्हणजे सुरुवातीच्या काळातले हिंदुत्ववादी लेखक होते त्या पु. भावे वगैरे यांचं जर साहित्य आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यातले सगळे खलनायके शक्यतो मुसलमानच असायचे. म्हणजे तो प्रत्येक मुसलमान हा क्रूर, खुनशी, बलात्कार करणारा वगैरे असा तो असायचा. हे आपल्याला हिंदुत्ववादी लेखकांच्या त्या साहित्यातून दिसेल. त्याच पद्धतीने नंतरच्या काळातसुद्धा लेखकांच्याकडून लेखक ज्या जातीय मानसिकतेचा असेल त्यानुसार त्यातल्या पात्रांचं चित्रण येताना आपल्याला दिसतं. म्हणजे मराठा लेखक असेल तर त्यातला पाटील हा नायक असू शकतो. मग तिथं ब्राह्मण किंवा दलित हा तिथं खलनायक असू शकतो किंवा असंच प्रत्येक जातीच्या लेखकाच्या बाबतीत होऊ शकतं. पण अण्णाभाऊंच्या साहित्याचं मला वैशिष्ट्य हे जाणवतं की अण्णाभाऊंच्या साहित्यात असंही कुठलंही पात्र आपली जात आणि जातवैशिष्ट्य असं घेऊन येत नाही.
म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यात जसा चांगला पाटील असतो तसा खलनायकी पाटील असतो. म्हणजे एकूण जुन्या मराठी तमाशांनी किंवा तमाशापटांनी ज्या पद्धतीनं पाटलांचं एक खलचित्रण केलं, तर अण्णाभाऊंच्या साहित्यात असं सगळे पाटील खलनायक होते असं येत नाही. तर अण्णाभाऊंच्या साहित्यात खूप चांगले पाटील येतात, त्या पद्धतीनं वाईट पाटीलसुद्धा येतात. अण्णाभाऊंच्या साहित्यात चांगले दलित येतात, तसे वाईट दलितसुद्धा येतात. अण्णाभाऊंच्या साहित्यात ज्या पद्धतीनं चांगले ब्राह्मण येतात, तसे वाईट ब्राह्मणसुद्धा येतात. म्हणजे अण्णाभाऊ पात्र जातीनुसार ब्लॅक व्हाईट असं रंगवत नव्हते, तर त्याच्या प्रवृत्तीनुसार अण्णाभाऊंच्या साहित्यात ही पात्र येत होते. आणि मला वाटतं आजच्या काळात हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे लेखकांनी आपल्या जातीचे प्रवक्ते होण्याच्या पेक्षा लेखकांनी एकूण व्यापक मानवतेचे प्रवक्ते होणं हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि मला वाटतं आजच्या काळात अण्णाभाऊंच्या साहित्याचा आपण विचार करताना हे लेखकांनी ही अण्णाभाऊंची दृष्टी आहे, ही दृष्टी स्वीकारण्याची गरज आहे मला वाटतं. आणि ते फार मोठं आजच्या काळात आव्हान आहे. म्हणजे मागं आनंद विंकर यांची अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट नावाची कादंबरी आली. तर मला त्या कादंबरीचं वैशिष्ट्य हेच जाणवलेलं होतं की मी त्या कादंबरी संदर्भात लिहिलेलं होतं आणि त्यात स्पष्ट उल्लेखसुद्धा केलेला होता की ही आनंद विंकर यांची कादंबरी ही थेट अण्णाभाऊंच्या साहित्याशी नाळ जोडणारी आहे. कारण यात लेखकानं आपल्या जातीच्या पलीकडे जाऊन, म्हणजे दलित लेखकानं एका शेतकरी जगण्याचं अत्यंत प्रभावी चित्रण केलेली कादंबरी आहे. त्या अर्थानं हा जातीच्या पलीकडे गेलेला लेखक आहे आणि त्या अर्थानं हा अण्णाभाऊ साठे यांच्याशी नातं सांगणारा लेखक आहे. तर मला वाटतं अच्छा लेखकांच्याकडून या पद्धतीची ही अपेक्षा आहे. आपण ज्यावेळी वर्तमानातल्या आव्हानांना सामोरं जाताना लेखकांनी ही दृष्टी, अण्णाभाऊंची जी ही दृष्टी आहे, परत पुन्हा एक त्या अखंड त्यांच्या साहित्यातून एक नैतिकतेचा एक झरा वाहत असतो. मला वाटतं साहित्यिकाच्या साठी ती अत्यंत आवश्यक अशी महत्त्वाची गोष्ट आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यानं अशा रीतीनं आपल्या जी दृष्टी दिलेली आहे ती मला वाटतं आजच्या काळात ही दृष्टी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे साहित्य हे व्यवस्था परिवर्तनासाठी आहे ही भूमिका अण्णाभाऊंनी घेतली आणि ती भूमिका घेऊन अण्णाभाऊंनी एकूण आपल्या साहित्य लिहिलं, निर्मिती केली असं मला वाटतं. आजच्या काळातल्या आपण ज्यावेळी आव्हानांचा इतर काही विचार करतो त्यावेळी आजच्या काळातलं आपल्यापुरतं सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचं जे राजकारण आहे, ते जातीय धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण हे आपल्यापुरचं फार मोठं आव्हान आहे. म्हणजे अखिल भारतीय पातळीवर ज्यावेळी केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि त्या सरकारची एक भूमिका, त्या सरकारची विचारधारा या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत. त्या संदर्भात काहीही म्हणजे कुठं छुपं किंवा लपवण्याजोगी अशी कोणतीही गोष्ट नाही. विचारधारा स्पष्ट आहे, त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे, त्यांना कोणत्या दिशेनं जायचं आहे हे स्पष्ट आहे. त्यातून जी आव्हानं निर्माण झालीत, म्हणजे कितीही देशापुढं कितीही गंभीर समस्या निर्माण झाली तरी अचानक एखादा धार्मिक प्रश्न निर्माण करायचा आणि समाजात धार्मिक ध्रुवीकरण करायचं आणि त्यानुसार त्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या वातावरणात आपलं राजकीय उद्दिष्ट साध्य करून घ्यायचं, ही कार्यशैली सातत्यानं या सरकारच्या विचारधारेनं आणि त्या समर्थकांनी अवलंबलेली दिसते. म्हणजे हे सरकार सत्तेवर आल्यानंतर आपल्याला दादरीसारख्या घटना सातत्यानं वारंवार घडलेल्या दिसतील. म्हणजे मॉब लिंचिंग हा शब्द आपल्या एक नेहमीच्या वापरातला शब्द बनावा अशी परिस्थिती या काळात आपल्याला दिसून येईल. म्हणजे दादरीला एका अखलाकच्या घरात संशय, त्याच्या घरातल्या फ्रीजमध्ये जे मटण आहे ते गाईचं मटण आहे असा संशय घेतला जातो आणि त्या संदर्भात मंदिरातल्या लाऊडस्पीकरवरून घोषणा केली जाते. सगळा गाव एका घरावर चालून जातो आणि सगळा गाव मिळून एका माणसाला असा चेंदामेंदा करून ठार करतो. असं अंगावर शहारा आणणारं वास्तव केवळ संशयावरून एखाद्या परधर्मातल्या माणसाची हत्या करणारा असा अंगावर शहारा आणणारा हा जो प्रकार आपण दादरीमध्ये अवलंबला आणि त्यानंतर त्याची पुनरावृत्ती अनेक ठिकाणी आपल्याला झालेली दिसेल.
ही फक्त अल्पसंख्य मुस्लिम समाजातल्या लोकांनाच नाही तर गुजरातमध्ये आपल्याला लक्षात येईल की दलितांच्यावर सुद्धा अशा प्रकारचे अत्याचार झाल्याचं दिसून येईल. म्हणजे अनेक पद्धतीनं छोट्या समुदायांच्यावर, अल्पसंख्याकांच्यावर, दलितांच्यावर अत्याचार होत गेले. आणि त्यावेळी काही लेखकांनी, काही साहित्यिकांनी त्याविरोधात आवाज उठवला, त्याचा निषेध केला. खरं तर दादरीच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात आपल्याला लक्षात येईल की साहित्यिकांनी पुरस्कार वापसीची एक मोहीम सुरू केली. म्हणजे अत्यंत देशाच्या स्वातंत्र्यानंतर इतकं लोकशाहीवादी आंदोलन दुसरं कुठलंही म्हणता येणार नाही. म्हणजे लेखकांनी एक कृतिशील पद्धतीनं आम्ही तुमचा कशा पद्धतीने निषेध करतो तर ठीक आहे, तुम्ही आम्हाला जे पुरस्कार दिलेत ते पुरस्कार तुम्ही परत घ्या, अशी ही थेट अत्यंत लोकशाहीवादी अशी ही होती. पण या लोकशाहीवादी आंदोलनामुळं प्रचंड त्याचा एकूण सरकारी यंत्रणेचा किंवा जे राज्यकर्ते आहेत त्यांचा असा तिळपापड झाला होता. आणि त्यावेळी जे केंद्रीय मंत्री असलेले अरुण जेटली वगैरे आणि तर हे कागदी बंड आहे, हे आमच्या सरकारविरोधातलं षडयंत्र आहे आणि ही पुरस्कार वापसी गँग वगैरे अशा पद्धतीनं सगळं हिनवण्यापर्यंत गेलं होतं. आणि आजसुद्धा उजव्या विचारसरणीचे लोक त्याच दृष्टिकोनातून तशाच पद्धतीनं आपल्याला या लोकांना हिनवताना दिसतात. पण ही एक अत्यंत लोकशाहीवादी कृती होती, साहित्यिकांनी करण्याची कृती होती, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पण त्याचवेळी हे करत असताना अनेक लेखक सरकारच्या समर्थनात उतरलेले होते. ह्या अत्यंत लोकशाही पद्धतीनं सरकारचा निषेध करणाऱ्या लेखकांच्यावर मर्यादा ओलांडून, मर्यादेचं भान न ठेवता टीका करणारे, आकांतांडव करणारे हे अनेक लेखक, कलावंत आपल्याला या काळात दिसून आले. खरं तर हा काळ अत्यंत महत्त्वाचा होता. या काळात मला वाटतं अण्णाभाऊंच्या सारखा असा चतुरस्त्र कलावंत असतात तर त्याविरोधातली प्रतिक्रिया ही खूप तीव्रतेनं लोकांच्यापर्यंत पोहोचली असती. कारण शेवटी साहित्यिकांची ही मोहीम एका विशिष्ट वर्गाचं आंदोलन यापुरतीच मर्यादित राहिली. ती अधिक व्यापक, अधिक तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता होती. आणि तिथं मला अण्णाभाऊंच्या सारख्या साहित्यिकाची उणीव जाणवली. कारण अण्णाभाऊंनी यात पोवाड्याच्या माध्यमातून काही अण्णाभाऊंच्या सारखे साहित्यिक असते तर त्यांनी अशा घटनांच्या संदर्भात प्रबोधन केलं असतं, त्याची दाहकता दाखवली असती. किंवा तमाशाच्या वगनाट्यांच्या माध्यमातून त्या संदर्भात काही लेखन केलं असतं. म्हणजे आता तमाशाच्या वगनाट्यांचा किंवा प्रहसनांचा विषय येतो, आपण दूरचित्रवाणी टीव्हीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं, वेगवेगळ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये अशी प्रहसनं ऐकतो. म्हणजे सोंगाड्या असतो आणि तत्सम तिथं कार्यक्रम होतात. तर तिथंसुद्धा असं दिसतं की तिथं खरं तर सरकारच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या, राज्यकर्त्यांच्या विसंगतीवर बोट ठेवायला पाहिजे कलावंतांनी. पण तिथंही हा आवाज सत्तेच्या विरोधातला, राज्यकर्त्यांच्या विरोधातला आवाज उठताना दिसत नाही. खरं तर लेखकांचं, कलावंतांचं कर्तव्य असतं की तुम्ही सामान्य माणसांच्या बाजूने असायला पाहिजे, तुम्ही तळागाळातल्या घटकांच्या बाजूने असायला पाहिजे, तुम्ही कष्टकऱ्यांच्या बाजूने असायला पाहिजे. अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य हे होतं की अण्णाभाऊ केवळ झोपडपट्टीत राहत होते आणि झोपडपट्टीतल्या लोकांच्यासोबत जगत होते असं नाही, तर तिथं राहून ते त्या लोकांच्यासाठी लढत होते, त्या लोकांच्या उत्थानासाठी झगडत होते. त्यांच्यासाठी ज्या गिरणी कामगारांची चळवळ होती त्या चळवळीत झोकून देऊन काम करत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या त्या पलीकडे जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ते सक्रिय होते. म्हणजे शाहीर अमरशेख असतील, शाहीर गवाणकर आणि अण्णाभाऊ यांनी जे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे काही योगदान दिलं ते योगदान त्याचे मी आता पुन्हा त्या संदर्भात काही सांगत बसत नाही, कारण त्या संदर्भात सतत बोललं आणि लिहिलं गेलेलं आहे. तर मला असं वाटतं की ही लेखक कलावंत म्हणून ही जबाबदारी आहे की ही आजच्या प्रश्नांच्या संदर्भात थेट भूमिका घेऊन लोकांच्यात जायला पाहिजे. आणि ते विशेषतः लोककलावंतांच्या पातळीवर अधिक प्राधान्यानं व्हायला पाहिजे. पण तिथं आपण काहीतरी कमी पडताना दिसतोय. म्हणजे लिहिणारा वर्ग आणि हा लोककलावंतांचा वर्ग
यात एक सरळ सरळ भेद पडलेले आहेत आणि हे वेगवेगळे भेद निर्माण झाल्यामुळं लेखकांचा स्तर थोडा वरच्या पातळीवर राहतो आणि लोककलावंतांचा स्तर त्यांच्यापासून तुटून वेगळ्या पातळीवर काम करत असतो. खरं तर हे सगळं कुठल्या तरी एका पातळीवर एकत्र येऊन जर होत असतं काम, तर त्यातून हे प्रबोधन अधिक चांगल्या पद्धतीनं झालं असतं असं मला वाटतं. म्हणजे अगदी ताजंच आत्ता उदाहरण घ्यायचं झालं तर इंदुरीकर महाराजांच्या संदर्भातल्या त्यांच्या कीर्तनाचा संदर्भात जो वाद झाला त्या वादात घेता येत. त्यांच्यावर त्या संदर्भात गुन्हाही नोंद झालेला आहे. खरं इंदुरीकर महाराजांची कीर्तनं ऐकली तर त्यांनी म्हणजे ते गेल्या 2 वर्षात एकूण सोशल मीडियाचा प्रभाव, ह्या यूट्यूब किंवा अन्य काही माध्यमांचा प्रभाव आणि त्याचं सामान्य माणसांच्यापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोहोचण्याची जी एक प्रचंड गती आहे, त्यामुळं अवघ्या काही महिन्यात म्हणजे इंदुरीकर महाराजांच्यासारखे कीर्तनकार हे महाराष्ट्रातल्या एकूण सुपरस्टार असं बनून जातात, सेलिब्रिटी बनून जातात. ही एका अर्थानं चांगली गोष्ट आहे, पण खरं तर हे चांगली गोष्ट असते त्यावेळी ते जे सांगतात म्हणजे त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन येत असलं तरीसुद्धा ते स्त्रियांच्या संदर्भात जी काही विधानं करतात, स्त्रियांच्या संदर्भात ती ज्या पद्धतीची भाषा वापरतात ती भाषा आक्षेपार्हच असते. खरं तर इथं कुठल्या तरी टप्प्यावर इंदुरीकर महाराजांना काही 4 जाणत्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे होता. हे सगळं सुरू असताना ऐकत असताना म्हणजे इंदुरीकर महाराज गावात जगाचं प्रबोधन करतात, पण खरी गरज इंदुरीकर महाराजांचं प्रबोधन करण्याची होती. कारण इंदुरीकर महाराजांच्या प्रबोधनामध्ये, त्यांच्या एकूण प्रबोधन करण्याच्या शैलीमध्ये त्यांच्यातला कीर्तनकार एका पातळीवर होता आणि त्या कीर्तनकाराच्या वर त्यांच्यातला जो देशमुख आहे तो देशमुख प्रभाव गाजवत होता असं आपल्याला दिसतं. त्यातून मग ते स्त्रियांच्या संदर्भातली तुच्छतादर्शक जी विधानं येतात ती येतात. त्यांना ते जर नीट समजून दिलं असतं की अशी विधानं करणं, अशा पद्धतीनं बोलणं हे बरं नाही. म्हणजे ते करताना ते जाणीवपूर्वक करत नसतील, ते त्यांचं अज्ञान असेल तर ते दूर करायला पाहिजे होतं. पण त्यातून जो आता प्रकरण गेलं ना, आता बराच काळ थंड बस्त्यात होतं ते ना, आपल्याला अलीकडं त्यांच्यावर गुन्हाही नोंद झाला. ठीक आहे, गुन्हा नोंद झाला, ती जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती कायदेशीर प्रक्रिया होईल. पण या निमित्तानं जे काही राजकारण घडताना दिसतं ते मला जास्त धोकादायक आणि जास्त गंभीर वाटतं. ते अशा अर्थानं की तुम्ही बघितलं असेल की गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंदुरीकर महाराजांच्याकडं एक भारतीय जनता पक्षाच्या वारकरी कुठला तरी शेल आहे, त्या शेलचे कोणतरी भोसले नावाचे आचार्य ग्रस्त आहेत. ते अलीकडं सातत्यानं बघितलं तर ते वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना सोशल मीडियावरून आता ते आव्हानं देत असतात आणि चिथावणीची भाषा वापरत असतात. पृथ्वीराज चव्हाणांनी मध्ये ज्यावेळी एकूण धार्मिक स्थळांचा जो पैसा आहे तो ह्या कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी वापरावा असं ज्यावेळी विधान केलं त्यावेळी त्यांचा एक व्हिडिओ, असाच आक्रमक व्हिडिओ पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हान देणारा वगैरे झालेला होता प्रसिद्ध. तर तेच ग्रस्त परवा इंदुरीकर महाराजांच्याकडे गेले आणि इंदुरीकर महाराजांच्या बाजूनं हा सगळा संत संप्रदाय उभा आहे न वगैरे वगैरे केलं. म्हणजे आपल्या प्रबोधन परंपरेतले लोक, खरं तरी इंदुरीकर महाराज हे वारकरी परंपरेतले, तुकाराम ज्ञानेश्वरांची परंपरा मानणारे, त्यांच्या काही चुका होत असतील तर त्यांना दुरुस्त करायला सांगायला पाहिजे, त्या दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. पण मग आता त्यांना असं बाजूला पडतात आणि मग हे RSSचे लोक जाताना त्यांना हायजॅक करतात. आणि तर हे आपल्याला आता वर्तमानात आणि भविष्यातसुद्धा या गोष्टी खूप बारकाईनं हाताळाव्या लागतील. कारण हे जे अपहरण, महापुरुषांचं अपहरण करण्याची जी वृत्ती आपल्याकडं वाढीस लागलेली आहे ती जास्त धोकादायक आहे. आणि अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीतसुद्धा हेच घडतं आहे. आपल्याला असं लक्षात येईल की अण्णाभाऊंना मी सुरुवातीला ज्या अगदी जो प्रारंभीच उल्लेख केला तो असा उल्लेख होता की अण्णाभाऊंना प्रत्येकजण आपापल्या सोयीनं वापरतो. म्हणजे मातंग समाजातल्या नेत्यांना वाटतं की अण्णाभाऊ हे आमचे आहेत, कम्युनिस्टांना वाटतं की अण्णाभाऊ हे आमचे आहेत, साहित्यिक वर्गाला वाटतं की अण्णाभाऊ आमचे आहेत, एकूण लोककलेतल्या लोकपरंपरेतल्या लोकांना वाटतं की अण्णाभाऊ आमचे आहेत. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पुरते आपापल्या सोयीचे अण्णाभाऊ घेत असतात. पण अण्णाभाऊ या सगळ्यांच्या पलीकडं खूप पुढं जाणारे व्यापक असे अण्णाभाऊ असतात. तर मला वाटतं अण्णाभाऊंचं हे व्यापकत्व आजच्या काळात घ्यायला पाहिजे. पण
होतं कसं, हे अण्णाभाऊंचं व्यापकत्व आणि अलीकडच्या काळात गेल्या काही वर्षात अण्णाभाऊंना राजकीय आणि सामाजिक दृष्ट्याही फार महत्त्व अण्णाभाऊंचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे महात्मा ज्योतिबराव फुले विकास मंडळातनं अण्णाभाऊ साठेंचं एक वेगळं महामंडळ करून मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठेंचं महामंडळ केलं. हे लक्षात आलं की एक मातंग समाजाची शक्ती अण्णाभाऊंच्या पाठीमागं उभी आहे. मग त्या समाजाला खुश करण्यासाठी मग अण्णाभाऊ साठेंचं महामंडळ केलं. मग त्याच्यात जे काय घोळ गोंधळ झाले त्याचं सगळं रामायण सुरू आहे. आपल्याला माहिती आहे महामंडळाचं काय सुरू आहे हे त्या तपशिलात जाण्याची ही जागा नव्हे किंवा ठिकाणी नव्हे. पण त्या संदर्भात काही अनेक गोंधळ सुरू आहेत. मग अण्णाभाऊंना शह देण्यासाठी लहुजी वस्तादांचं नाव पुढं केलं जातं आणि तिथं मग समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा नाहीतर मग अण्णाभाऊंना हायजॅक करून अण्णाभाऊ आमचेच होते असं करून उजवा कंपू त्यांना हायजॅक करण्याचा प्रयत्न करतो. तर अण्णाभाऊ हे कष्टकऱ्यांच्या श्रमिकांच्या बाजूचे होते, ते दलितांच्या बाजूचे होते, डाव्या चळवळीच्या म्हणजे लढणाऱ्या आणि श्रमिकांच्या बाजूचे होते. हे अगदी आपण ठामपणे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जे कोणी उजवे लोक अण्णाभाऊंच्या अपहरणाचा प्रयत्न करणार असतील त्यांना ठणकावून सांगायला पाहिजे, अण्णाभाऊंच्या शब्दातच ठणकावून सांगायला पाहिजे की अण्णाभाऊंनी सतत तुमच्या विरोधात भूमिका घेतलेलं आहे, अण्णाभाऊंनी सतत तुमच्या विरोधात लढा दिलेला आहे. तेव्हा अण्णाभाऊंचं हायजॅक करण्याचा, अण्णाभाऊंचं अपहरण करण्याचा प्रयत्न करू नका, हे उजव्या शक्तींना ठणकावून सांगण्याची गरज आहे. पण आपल्याकडं मी मगाशी म्हटलं की राज्यकर्ते ज्या पद्धतीनं देशात आलेले आहेत, महाराष्ट्रातही ज्या पद्धतीनं त्यांचा कारभार चालला होता, आणि हे सगळं असताना खरं तर लेखकांनी, साहित्यिकांनी अधिक दक्ष असायला पाहिजे, अधिक सावध असायला पाहिजे. पण त्या पातळीवरची याचा एक संधिसाधूपणा म्हणा किंवा त्या पातळीवरचं एक लेचेपेचे पण लेखकांच्या, साहित्यिकांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जाणवतं. म्हणजे मला दुर्दैव इथं मुद्दाम म्हणजे इथं मला त्या उल्लेख आता करणार नव्हतं, पण मला तो मुद्दाम करावा असा वाटतो. याचं कारण आपण निवडणुकीच्या आधीची एक बातमी माझ्या वाचनात आलेली होती की ती अशी की भारतीय जनता पक्षाला पाठिंबा काही इथल्या लेखक साहित्यिकांनी दिलेला होता. त्यात अर्जुन डांगळे, मल्लिका अमरशेख, प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांची नावं होती भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांच्यामध्ये. म्हणजे आपण विचार करायला पाहिजे, सगळ्या देशात आणि सगळीकडे ज्या पद्धतीचा कारभार सुरू आहे अशा परिस्थितीत अण्णाभाऊ आज असते तर त्यांनी काय भूमिका घेतली असती या सरकारविरोधात, त्या सरकारच्या धोरणाविरोधात, त्या सरकारच्या आश्रयाखाली जे अल्पसंख्याक दलितांच्यावर अत्याचाराचं सत्र सुरू आहे त्याविरोधात अण्णाभाऊ कशा पद्धतीनं गरजले असते. पण ते सगळं विसरून पुन्हा हे अण्णाभाऊंचं नाव घेणारे लोकच कसे विरोधी छावणीत जाऊन राजकीय सोयीसाठी राजकीय भूमिका घेतात, हे अत्यंत दुर्दैवी चित्र मला या निमित्तानं दिसून येतं. खरं तर आव्हानं खूप मोठी आहेत, प्रश्न आपल्यापुढं खूप गंभीर आहेत आणि त्या प्रश्नांना भिडताना आपण ज्यावेळी वर्तमानातली परिस्थिती लक्षात घेतो, एकूण वर्तमानातचं पर्यावरण विचारात घेतो आणि त्या परिस्थितीत, त्या पर्यावरणात त्या प्रश्नांचा मुकाबला कसा करायला पाहिजे हे आपण ठरवत असतो. पण हे ठरवताना बऱ्याचदा आपल्याला मागं वळून पाहावं लागतं आणि आपल्या पूर्वसुरींनी जो प्रकाश दाखवलेला आहे त्या प्रकाशात त्या परिस्थितीचं आकलन करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मला असं वाटतं की एकूण अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला अशा प्रश्नांच्याकडं कशा रीतीनं पाहायला पाहिजे, वर्तमानातल्या प्रश्नांना शाहिरांनी कसं सामोरं जायला पाहिजे, वर्तमानातल्या प्रश्नांना कलावंतांनी कसं सामोरं जायला पाहिजे, वर्तमानातल्या प्रश्नांना लेखकांनी कसं सामोरं जायला पाहिजे, ह्याचा वस्तुपाठ अण्णाभाऊंनी आपल्याला घालून दिलेला आहे. आणि आजच्या काळात मला वाटतं सगळ्यांनीच तो अंगीकारण्याची, त्याकडे खूप गांभीर्यानं बघण्याची, त्याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. म्हणजे जात, धर्म यांच्यात एक विभाजन करून लोकांच्या मनात विद्वेषाच्या भिंती निर्माण करण्याचं काम केलं जातं. म्हणजे आपण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं असलं तर शहर आणि खेडी असाही एक नवा संघर्ष आपल्याला उभा राहिलेला दिसतो. म्हणजे महापुराच्या काळात लोक अडचणीत असताना
त्यांनी शहरातल्या लोकांना मदतीसाठी हाका दिल्या. शहरातल्या लोकांनी आपल्या गावाकडच्या बांधवांच्यासाठी मदतीचा हात दिला, त्यांना उभं करण्यासाठी प्रयत्न केले. पण ज्यावेळी करोनाचं संकट आलं त्याचवेळी हेच गाववाले आपल्याच मुंबईतल्या भावंडांच्यासाठी ती गावात येऊ नयेत म्हणून गावाच्या वेशीवर लाट्याकाट्या घेऊन उभं राहिले. असंही आपल्याला अनेक ठिकाणी चित्र बघायला मिळालं. तर या प्रश्नांचा विचार ही मानवतेच्या पातळीवर संवेदनशीलतेनं करायला पाहिजे. मला वाटतं अण्णाभाऊंच्या सारख्या द्रष्ट्या लेखकाच्याकडं बघितलं, त्यांनी ज्या पद्धतीनं काही गोष्टींना इकडं बघण्याची आपल्या दृष्टी दिली ते बघितलं तर मला वाटतं या प्रश्नांना सामोरं जाण्याची एक व्यापक मानवी सहृदयता, व्यापक उदार अशी भूमिका आपल्याला अण्णाभाऊंच्यातून दिसते. आणि मला वाटतं अशा प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी अण्णाभाऊंची ती भूमिका आपल्याला जास्त आजच्या काळात उपयोगी ठरू शकते. म्हणजे हे अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाला या पद्धतीनं काही विशिष्ट चौकटीत बंदिस्त करण्याचे प्रयत्न होत आहेत ही अनेकांच्या लक्षात आलेली गोष्ट होती आणि अनेकांनी त्याला छेद देण्याचाही प्रयत्न केलेला होता. त्यातला महत्त्वाच्या एका प्रयत्नाचा मला मुद्दाम उल्लेख करावा लागेल. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्या संदर्भात काही प्रयत्न केले होते. सुरुवातीला त्यांनी ते प्रयत्न सुरू केले, त्याचा मी कोल्हापुरातला एक अत्यंत निकटचा असा साक्षीदार होतो. म्हणजे ज्यावेळी अण्णाभाऊंना फक्त मातंग समाजाचे पुढारी म्हणूनच मिरवलं जात होतं, हे पानसरे अण्णांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अण्णाभाऊंना त्याच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्यांच्याशी काही बोलताना असंही म्हणलं असं होतं, असं तर नाही ना की बाबा अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते म्हणून तुम्ही तुमच्याकडून अण्णाभाऊंना काढून घेऊन मातंग समाज आपल्याकडे घेतो म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी काय करताय. तर पानसरे अण्णांची भूमिका त्याच्या फार पुढे जाणारी होती. म्हणजे अण्णाभाऊ मी मगाचपासून जे मांडलं तर तशाच पद्धतीनं की अण्णाभाऊंना असं कुठं बंदिस्त कुणी करू नये, कम्युनिस्ट नाही फक्त अण्णाभाऊ आमचे होते असं म्हणू नये, मातंग समाजाने आमचे होते असं म्हणू नये, अण्णाभाऊ हे व्यापक समाजाचे होते. आणि त्यासाठी त्यांनी अण्णाभाऊंच्या जयंतीला त्यांनी शाहिरांच्या स्पर्धा घेतल्या, पोवाड्यांच्या स्पर्धा घेतल्या. म्हणजे दोन पद्धतीने घेतल्या. अण्णाभाऊंचं पोवाडे अण्णाभाऊंनी लिहिलेले पोवाडे सादर करण्याची स्पर्धा आणि दुसरी शाहिरांनी स्वतंत्रपणे लिहिलेले अण्णाभाऊंच्यावर किंवा इतर वेगळ्या विषयावरचे पोवाडे त्यांची स्पर्धा अशी घेऊन एक शाहिरांना काही एक मंच देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न होता तो अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचा. म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या नावानं साहित्य संमेलन ही कल्पनाच खूप अशी मस्त छान म्हणता येईल अशी होती. आणि मला वाटतं गोविंदराव पानसरे यांनी ती प्रत्यक्षात राबवली आणि आजही तो उपक्रम अण्णाभाऊ साठे संमेलनाचा सुरू आहे. म्हणजे एखाद्या साहित्यिकाच्या नावानं साहित्य संमेलन होतं ही अशी विलक्षण अशी सुखावणारी अशी घटना आहे असं मला वाटतं. अण्णाभाऊ साठेंच्या नावानं ते साहित्य संमेलन आधी घडत असतं. तर हे सगळं मगाशी मी म्हटलं की ज्या पद्धतीने कीर्तनकारांना हायजॅक करण्याचा प्रयत्न होतो, ज्या पद्धतीने शाहिरांना हायजॅक करण्याचा प्रयत्न होतो, खरं तर मला वाटतं आजच्या संदर्भात आपण विचार करताना भविष्याकडे जाताना काही वेगळ्या दृष्टीनं काही गोष्टींचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जर आपलं प्रबोधन आपण जर विद्यापीठांच्या सभागृहात बसून उच्च विद्याविभूषित लोकांचंच पुरतंच काही बोलणारं असू किंवा कॉर्पोरेट एकूण वातानुकूलित हॉलमध्ये बसून तिथे येणाऱ्या लोकांचं प्रबोधन करा असू तर मला वाटतं आपलं हे प्रबोधन खूप व्यापक होणार नाही, तळागाळापर्यंत जाणार नाही. आपल्याला तळागाळापर्यंत प्रबोधनाचा हा प्रवाह न्यायचा असेल तर आपल्याला लोककलावंतांची, लोकपरंपरेतल्या लोकांची मदत घ्यावं लागेल. आणि त्यासाठी खरं तर नव्या पिढीतले कीर्तनकार तयार करायला पाहिजेत, नव्या पिढीतले शाहीर तयार करायला पाहिजेत, त्यासाठीच्या कार्यशाळा घ्यायला पाहिजेत, त्यासाठीची शिबिरं घ्यायला पाहिजेत, त्यांच्यासाठीच्या स्पर्धा घ्यायला पाहिजेत. त्यातले जे चांगले असतील त्यांची वैचारिक जडणघडण करण्यासाठी एक सातत्याचे प्रयत्न आपल्याला करायला पाहिजेत. कारण पुढच्या काळातले हे प्रबोधक असतील तर हे प्रबोधक अधिक वैचारिकदृष्ट्या ठाम भूमिका असलेले तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असं मला वाटतं. तर आपण पुढच्या काळात तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत ही प्रबोधनाची परंपरा अधिक ठामपणे नेऊ. नाहीतर आत्ता आपल्याला असं दिसून येतं की
कीर्तनकारांच्यात सुद्धा बहुतांश हिंदुत्ववादी कीर्तनकार घुसलेले आहेत आणि ते कीर्तनकार आपली चातुर्वर्ण्याची जी परंपरा आहे तीच परंपरा कीर्तनाच्या अजून आपल्या मांडत असतात आणि कीर्तन ऐकणारी मंडळी ही आपली गावाकडची साधी भुळे असतात. वारकऱ्यांच्यात सुद्धा हिंदुत्ववाद्यांनी घुसलं आहे आणि वारकरी चळवळीचा प्रवाहसुद्धा भ्रष्ट केलेला आहे. त्या वारकरी चळवळीतल्या आपल्या लोकांनासुद्धा त्याचं नीट जाणीव करून द्यायला पाहिजे, त्यांचं प्रबोधन करायला पाहिजे. त्यांना नीट हे जे धोके आहेत त्या हिंदुत्ववादी शक्तींनी वारकरी चळवळीत घुसण्याचे, ते धोके नीट त्यांना समजावून द्यायला पाहिजेत. नवीन शाहिरीच्या संदर्भातल्या काही स्पर्धा शिबिरं घेऊन त्या शाहिरांना आजच्या काळाच्या संदर्भात, आजच्या प्रश्नांच्या संदर्भात अण्णाभाऊ साठेंनी जो आपल्याला प्रकाश दाखवला आहे त्या प्रकाशात पुढं कसं जाता येईल या संदर्भात त्यांचं प्रबोधन करायला पाहिजे. कीर्तनकारांच्या संदर्भातही असंच काही करता येईल. माझे मित्र हबप श्यामसुंदर सोन्नर हे संविधानाच्या अनुषंगानं काही कीर्तन करत असतात, प्रबोधन काही कीर्तनाच्या माध्यमातून करत असतात. तर त्यांच्यासारखे किंवा त्यांच्या एकूण वैचारिकदृष्ट्या असे आपल्याला जवळचे असतील अशा कीर्तनकारांना घेऊन काही नवीन कीर्तनकार तयार करणे आणि त्या प्रबोधनाचा प्रवाह गावोगावी तळागाळातल्या लोकांच्या प्रयत्नाने यासाठी पुढच्या काळात प्रयत्न करायला पाहिजेत. मला वाटतं अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण केवळ अण्णाभाऊंचा जय जयकार करण्यापेक्षा अण्णाभाऊंनी ज्या ज्या क्षेत्रात काम केलं त्या त्या क्षेत्रातलं काम भविष्यात अधिक चांगल्या रीतीनं होण्यासाठी, भविष्यात अधिक प्रभावी रीतीनं होण्यासाठी आणि हा अण्णाभाऊंनी जो एक प्रबोधनाचा जागर केला तो जागर पुढंही दीर्घकाळ चालत राहण्यासाठी मला वाटतं असे काही वेगळे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि ज्या पद्धतीनं गोविंदराव पानसरे यांना म्हणत होते की शत्रुमित्र विवेक ठेवून त्या संदर्भातली भूमिका घेण्याची गरज आहे. म्हणजे आपापसात आपण फुले शाहू आंबेडकर विठ्ठलरामजी शिंदे अण्णाभाऊ साठे यांची विचार परंपरा मानत असताना ही विचार परंपरा मानणाऱ्या आपल्यातसुद्धा अनेक काही मतभेद असू शकतात. आपल्या भूमिका सुद्धा एकसारख्या असू शकतात. म्हणजे काय आपल्या एकसारख्या म्हणजे आपल्या भूमिकेतसुद्धा काही भेद असू शकतात किंवा परस्पर विरोधी असू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक माणूस जिथं वेगळा आहे तिथं त्याची भूमिका वेगळी असेल, पण आपण काही एका समान धाग्यानं पुढं जाऊ. फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे, फुले शाहू आंबेडकर विठ्ठलरामजी शिंदे अण्णाभाऊ साठे यांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेचा धागा घेऊन पुढं जायचं असेल तर आपल्यातले हे किरकोळ मतभेद बाजूला ठेवून जी व्यापक भूमिका आहे ती व्यापक भूमिका घेऊन पुढं जायला पाहिजे. आणि त्या व्यापक भूमिकेच्या अंतर्गतच काही लोककलेच्या क्षेत्रात, लोकपरंपरेच्या क्षेत्रात काही नवे लोक तयार करणं आणि ही परंपरा पुढं चालू ठेवणं. मला वाटतं अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात हा संकल्प आपण केला तर तो जास्त उपयोगी ठरेल. अधिक अण्णाभाऊंना ते कृतिशील अभिवादन ठरू शकेल. आणि त्यासाठी एका संस्थेची ही कुठल्या जबाबदारी आहे किंवा एका संस्थेचं काम आहे असं मी म्हणणार नाही. एक संस्थाही ते काम करू शकते, अनेक संस्था एकत्र येऊनही काम करू शकतात किंवा एका पद्धतीचं एका विशिष्ट भूमिकेनं काम करणाऱ्या संस्थांचं नेटवर्क उभं करून त्यामार्फतही असं संपूर्ण राज्याच्या पातळीवर आपल्याला हे काम करता येऊ शकतं. मला वाटतं त्या दृष्टीनं काम करणं हेच आजच्या काळात सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन ठरू शकेल असं मला वाटतं. मित्रहो, अण्णाभाऊ साठे यांचं एकूण व्यक्तिमत्व, त्यांचं कर्तृत्व आणि आजच्या काळातल्या आव्हानांचा सामना करताना अण्णाभाऊंच्या सहित एकूण विचारांचा आपल्याला होणारा उपयोग या संदर्भात काही मांडण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला. आदरणीय दादासाहेब सोनवणे, त्यानंतर सुदर्शन कांबळे, प्रकाश नाईक यांच्यामुळं मला इथं या मंचावर येण्याची संधी मिळाली. त्याबद्दल त्यांच्याप्रती आणि आपण सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि अण्णाभाऊंना अभिवादन करून मी थांबतो. धन्यवाद.